नमस्कार शेतकरी मित्रांनो, 1 रुपयातील पीक विमा योजना आता बंद केल्यानंतर राज्य शासनाकडून जे काही निकष होते ते सगळे चेंज झाल्यानंतर आता जी काही पीक विमा योजना राबवण्यात येण्यासाठी नव्याने जी काही प्रक्रिया आता सुरू करण्यात आली। 1 रुपयातील पीक विमा योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबवून 11 कंपन्या निश्चित केल्या होत्या मागच्या वेळेसच्या बरोबर। आता नव्या नियमानुसार राबवण्यात येणाऱ्या जे काही विम्यासाठी कंपन्या निश्चित करण्यासाठी एक टेंडर काढण्यात आले। आता त्या टेंडरनुसार कोणत्या कंपन्या असणार आहे ते आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता 1 रुपयातील सर्वसमावेशक जी काही पीक विमा योजनेमध्ये त्याच्यामध्ये केंद्र सरकारकडून शासनाच्या अनिवार्य जोखमीवर बाबींवर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे। कोणाचीही मागणी नसताना केवळ प्रचार की थाटात 1 रुपयामध्ये पीक विमा योजना राबवून राज्य सरकारने 2 वर्ष पाठ थोपटली, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातामध्ये काय आला तर 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये एवढे पैसे शासनाकडून शेतकऱ्यांना मिळाले। पीक विमा कंपन्यांनी भले केल्यानंतर आता दरवर्षी 3000 कोटी रुपये वाचू शकतात असं सरकारचं म्हणणं आहे। म्हणून त्यातून शेतकऱ्यांची भांडवली गुंतवणूक वाढावी यासाठी नवीन योजना आणली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितलं। आता ह्याच्यामध्ये 1 रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय झाल्यापासून खरीप हंगामातील अर्ज संख्या दुपटीने वाढली होती, तर रब्बी हंगामात 10 पटीने वाढली असताना तसेच या योजनेसाठी प्रचंड गैरप्रकार झाल्याचे राज्य शासनाकडून सांगण्यात आलं, पण गैरप्रकार का झाला त्याचा खोलापर्यंत कोणी गेलेलं नाही। या योजनेचा शेतकऱ्यांचा काहीच फायदा झाला नसल्याने केंद्र सरकारच्या निकषानुसार खरीप पिकासाठी 2%, रब्बी पिकासाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5% याप्रमाणे हप्ता घेण्यात येणार आहे। याआधी पीक न्याय प्रति हेक्टरी विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावाचा विमा हप्ता रकमेतून 1 रुपया वजा जाता उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजून राज्य सरकारने त्याच्यामध्ये भर घातली होती। शिवाय आता ज्या काही कंपन्या होत्या त्या कंपन्या निश्चित करण्यासाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत होती, मात्र 1 रुपयात पीक विमा सुरू केल्यानंतर ही निविदा डायरेक्टली 3 वर्षांवर टाकण्यात आली होती। म्हणजे 3 वर्षापर्यंत कुठलेही टेंडर काढण्यात आले नाही। त्यानुसार अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, सातारा, जळगाव जिल्ह्यांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, तर परभणी, वर्धा, नागपूरसाठी ICICI लॉम्बार्ड होती। जनरल इन्शुरन्स कंपनी जालना, गोंदिया, कोल्हापूरसाठी युनिव्हर्सल सोमपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगडसाठी चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी, तर वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबारसाठी भारतीय कृषी विमा कंपनी, तर हिंगोली, अकोला, बुलढाणा, पुण्यासाठी HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, यवतमाळसाठी यवतमाळ, अमरावती, गडचिरोलीसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, उस्मानाबादसाठी HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, तर लातूरसाठी SBI जनरल इन्शुरन्स कंपनी आणि बीडसाठी स्पेशल भारतीय कृषी विमा कंपनी निश्चित केली गेलेली होती 3 वर्षासाठी। आता नव्या नियमानुसार आणि निकषानुसार राबवण्यात येणाऱ्या या सगळ्यांसाठी पीक विमा योजनेसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं समजतंय। यासाठी सरकारने जे काही निविदा म्हणजे टेंडर प्रसिद्ध केले जाणार असल्याचं आणि पीक विमा योजनेसाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया राबवून कंपन्या निश्चित करणे अपेक्षित आहे। मात्र तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या काळामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा योजना जाहीर केल्यानंतर त्यांनी सरसकट 3 वर्षासाठी टेंडर दिले आणि म्हणूनच तिथे कंपन्यांचा खूप काही मोठा फायदा झाला। आता त्यानुसार 11 कंपन्या निश्चित केल्या, त्यामुळे नव्या निकषानुसार ही योजना राबवताना 1 वर्षासाठी कंपन्या निश्चित केल्या जाणार की 3 वर्षासाठी हे अद्यापही त्यांच्याकडून स्पष्ट झालेलं नाही आहे। आता ही जी काही कृषी विभागातर्फे कृषी विभाग 1 रुपयातील पीक विमा बंद झाल्याने नव्या निकषानुसार योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करावी लागेल आणि त्याच्यानंतर या कंपन्या आता शासनाकडून त्यांना टेंडर पास केलं जाईल। आता याच्यामध्ये देखील टेंडर देताना सगळ्या गोष्टी त्यांच्या बाजूने कोण त्यांचा फायदा करून देतं, शासनामध्ये जे काही लोक बसले जे काही टेंडर पास करतात त्यांचा जर फायदा असेल त्या फायद्यानुसार ते टेंडर देतील आणि मग जर परत या कंपन्या आल्या किंवा या कंपन्यांमध्ये सर्वच कंपन्या जरी आल्या तर परत एकदा शेतकऱ्यांची दिशाभूल होईल असं इथे आपल्याला खरंच नमूद करावं लागणार आहे। बघूया कोणत्या कंपन्या येतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।